करतात की गेट टुगेदर त्यांचं असतं, पण ते फक्त हायस्कूल पुरती मर्यादित असतं. आणि तुम्हीच पहिली बॅच आहे की ज्यांनी प्रायमरीला पण त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. व्हिडिओ चालू केला. पहिली ते चौथीच्या पासून सगळ्या शिक्षकांना बोलवायचं. तुम्हाला यायचंय. त्यांनी आमचा पाया मजबूत केला. अशा पहिली ते चौथीतल्या बालवाडीतल्या सुद्धा सगळ्या शिक्षकांना आम्ही आज आणि याच्याकडे कृष्ण असायचा अक्षय करगुटकर आणि राधा असायची सुधन्या चक्रवर्ती. आम्ही सगळ्या राधा म्हणायचे. म्हणजे का आम्ही शाळेत अभ्यास कमी केला आम्हाला बाकी सगळं माइंड मध्ये द्राक्षांचे गड बांधून पण द्यायचे फळवण्या. आता आमच्या वेळेला मी तेवढाच गेली ना ग तरी त्या म्हणतात बाई तुमच्या वेळेला जे हे होतं ना आवाज होता ना तो आता आम्हाला ऐकायला येत नाही. ती डमस्टर पण नाही आणि त्यांचं पण नाही. बाल विद्याविहारचा आणि कसं मला स्वतःला गाण्याची आवड असल्यामुळे मी कसं तुम्हाला डान्स शिकवायला सुद्धा मदत करायची. असं गोकुळाष्टमीचं माझ्या शिक्षिका सुद्धा सगळ्या म्हणजे आमचं कुटुंबच होतं ते. इव्हन बबन नाईक मला जेव्हा जिल्हा परिषद ऑफिसमध्ये घेऊन जायचं ना तर म्हणायचे ह्यांची शाळा तुम्ही बघायला जा म्हणे कधीतरी. ह्यांची शाळा म्हणजे एक कुटुंब आहे म्हणे. आणि खरं तर ना ह्याच्यात तुमचं जास्त म्हणजे अजूनही शाळेमध्ये गेले ना भारतीबेनची जे जुने क्लास वगैरे तिकडे भारतीबेनची शाळा बघा. विचारायचा प्रश्न असा की एवढ्या वर्षानंतर आमच्या 25 वर्षानंतर आमच्या 2001 ची जी बॅच आहे त्याचं रियुनियन करायचं जे ठरवलेलं आहे त्या निमित्ताने आम्ही तुम्हाला आमंत्रित करायला आलेलो आहोत, बरोबर आहे. तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय की बाबा असं जे रियुनियन आम्ही घडवतोय किंवा कसं काय त्याबद्दल तुम्हाला दोन शब्द काय बोलायचे असतील? मला सांगू, मला खूप आनंद होतो. म्हणजे माझ्या जीवनातले अविस्मरणीय प्रसंग जे आहेत काही गोष्टींचे, हा प्रसंग इतका असं म्हणजे मी अगदी शेवटपर्यंत हा मला आनंद देत राहणार आहे प्रसंग. आई वडिलांना मुलांचं सुख असतं तसं तुमचं सुख हे मला आहे. म्हणजे आनंद आहे माझ्या जीवनाचा, इतका आनंद आहे की मी भरभरून त्याच आनंदावर माझं मला खूप म्हणजे जेव्हा मी एकटी असते कधी बिचारी इथे शिकवत असते पण मला हा आनंद खूप देणार. म्हणजे आई वडिलांना जसा मुलांचा आनंद तसा तुमचा आनंद मला कायम टिकवणार आहे. अविस्मरणीय प्रसंग आहे मला. हे तुमचं निमंत्रण, तुमचं येऊन भेटणं ही मला ऊर्जा देणार आहे, सकारात्मक माझी ऊर्जा. तुमची सदैव प्रगती होत राहो आणि कायम तुमच्या कीर्तीचा सुगंध सगळीकडे, उत्कर्ष तर होत पण कीर्तीचा सुगंध सगळीकडे पसरो. माझ्या विद्यार्थ्यांचं नाव, हाच माझा आनंद आहे. खरं माझ्या जीवनातली संपत्ती धन दौलत हे तुम्ही आहात. खरं सांगू म्हणजे मला खूप माझ्या कुठेही काय काही मुलांबद्दलच बोलत असत. माझा विषयच तो आहे. मी त्याच्याशीच बोलते, त्याच्यातच रमते, मी त्याच्यातच रमते. म्हणजे आणि आयुष्यात तेवढंच आहे पण तुम्ही पण मला तेवढेच लाभलात की तुम्ही करणारी मुलं होती. आम्ही जे 25 वर्षानंतर आम्ही पुन्हा किंवा असं एवढ्या वर्षानंतर एकत्र येऊन सगळ्यांनी भेटणं आणि शिक्षकांकडे जाणं त्याबद्दल तुम्हाला काय दोन शब्द बोलायचं वाटतं? मला फार बरं वाटतं. विद्यार्थ्यांबरोबर पुन्हा पुन्हा भेटून एक पुन्हा ते दिवस आठवतात आम्हाला पण तुमचे व्यक्त करायचे एक संधी मिळते आल्यामुळे बरं वाटलं. किती वर्षानंतर कितीही वय झालं तरी सुद्धा तुमच्या आशीर्वादाचे मला खूप गरज आहे. त्यामुळे असं छान राहा, मस्त राहा आणि तुमचा आशीर्वाद देतो. तुमची मेहनत आहे, आशीर्वाद तर आहे. मेहनत आहे तुम्ही आमच्या मागे जे परिश्रम घेतलेत ना त्यामुळे आज आम्ही सगळेजण एका कुठल्या तरी पदावर छानपैकी काम करतोय.
आणि आणि हे सण व्यक्त करण्याची संधी आहे, तर तुम्हाला नक्की यायचं आहे. नाही जमलं तर आम्ही तुम्हाला घ्यायला येणार. आणि या रौप्य महोत्सवी वर्ष साजरे आणि आपण म्हणजे इंग्लिश स्कूल. इंग्लिश स्कूल ही आपली ओळख. कोणी विचारलं तर मी इंग्लिश स्कूल. नाही रे बाबा, रिक्षा आहे. इतर शाळांमध्ये आणि आपल्या इंग्लिश स्कूल शाळेमध्ये हाच एक फरक आहे. आपुलकी आहे सर्व विद्यार्थी. इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम हा खूप मोठा जमीन आसमानाचा फरक आहे. खूप. तुला सांगू, विद्यार्थी आणि आपलं नातं जे आहे ना, ते दुसरीकडे कुठेच दिसणार नाही. मला त्याचा अभिमान वाटतो की आमचे विद्यार्थी आम्हाला मान देतात. खरं सांग. आणि तुम्ही आम्हाला जे काही मिळतं ना जगण्याचं बळ, ते तुमच्याकडनं मिळतं. येताना तुम्ही आमचे बोलवत खूप त्यामुळे आम्हाला तुम्ही आम्हाला मोठे. खरं सांगू, तुम्ही आज पण आपली आम्हाला मोठी झाली तर तुझ्यामुळे झाली. रस्त्यावर बाहेर पडलो ना तर मी इंग्लिश सोडवतो आणि तुम्ही विद्यार्थी आणि हात मारतात. हवेच्या मदतीसाठी हात पुढे करतात. किती बरं वाटतं. बँकेत गेलो, बाजारात गेलो, मॅडम उचलून पण त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनाच आमचं असं म्हणजे आहे की बालवाडीपासून ते आपल्या 10वीपर्यंत सगळे शिक्षण म्हणजे जास्तीत जास्त येतील. त्या शिक्षकांचा आम्हाला आशीर्वाद आहे. शिक्षणाचा आशीर्वाद असतो. बॅचला शाळा सोडून आणि त्यावेळेस सुद्धा तुम्ही आमचा अभ्यास घेतच होता. आम्ही डोक्यात होते. डोक्यात होता. ते पण आहे आम्हाला माहिती. आणि पण सांगायला खेळायचं आमंत्रण करतो. त्यानंतर म्हणजे आमचे ऍक्च्युली खंडारे सर होते तेव्हा. ते खंडारे थांबायचे. पण आमच्या सगळ्यांच्या आग्रहाला सरांनी मान दिला आणि ते पण घेतलं. आणि क्रिकेट टीमचे आमचे मॅनेजर होते ते. त्यानंतर लागोपाठ 3 वर्ष आम्ही वसई स्पोर्ट्सचे इंग्लिश स्कूल शाळा चॅम्पियन होती. एकही मॅच हरले नव्हतो आम्ही 3 वर्षात सगळ्या शाळेत. आणि त्यावेळेस हे सरांचा पायगुण असं म्हणायला किती खर्च झाली होती? 98, 99, 2000 साल 3 वर्ष लागोपाठ वसई कोर्सचे इंग्लिश स्कूल शाळा चॅम्पियन होती. आणि हॅरिस शील्डला सुद्धा जायचो त्यानंतर. म्हणजे एकमेव टीम होती की ज्यांना मुंबईच्या कुठल्या तरी टुर्नामेंटला आमंत्रण मिळालेलं. जेव्हा पण सर इन्व्हिटेशनची सुरुवात झाली. सुरुवात एंड आमंत्रण करतात ते तसं घेऊन आले असते. आता कोणाकोणाच्या मॅडमच्या घरी चाललोय आम्ही. मॅडमांचा मुलगा येतो का? थांबा. मॅडमांचा मुलगा असतो. मी खाली बसतो. शाळा सोडून आम्हाला 25 वर्ष झाली आणि तुम्ही 25 वर्षांपासून असेच भेटाल आणि असेच राहा. तुमचे शुभाशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. निर्मळ विद्यालयात सारखे विद्यार्थी आजही आहेत. गुरुजनांबद्दलची आत्मीयता आहे त्याबद्दल ऊर भरून येतो. ती राहणार कायम. आणि पिढी घडवली. आपण आता या रूम मध्ये आहोत. या रूम मध्ये आपण शाळेत असताना हरपणकर मॅडम बसायच्या. मॅडम तुम्ही त्या आज आपल्यात नाहीयेत. पण त्यांची आठवण आम्ही विसरू शकत नाही. कारण मराठी आम्हाला व्याकरणाचा पूर्ण पाया त्यांनी भक्कम केला. आणि खूप प्रेमळ पण शिस्तबद्ध असं त्यांचं एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं. आणि त्या आज आपल्यात नाही आहेत. पण तरी सुद्धा त्यांच्या आशीर्वादाने आम्ही मराठी तसंच जिवंत ठेवलेलं आहे. त्यांनी एवढं व्याकरण आम्हाला चांगलं शिकवलं ना. आजच्या स्कॉलरशिपसाठी खूप छान असं शिकवलेलं आहे. खूप छान गायडन्स केलेलं आहे. मॅथ्स, बुद्धिमत्ता वगैरे हे सर्व त्यांनी खूप छान आम्हाला शिकवलेलं आहे. ती मुलं पण खूप वेळी अभ्यास करायची. पाठांतर आम्हाला पाठीमागे लागायचं पण करायचं अभ्यास. अभ्यास याच करायचा. अभ्यास करणाऱ्या मुली आहे. आम्ही अभ्यास करणारे पण आम्ही पाठीशी शिक्षकांना त्रास देतात. पॅरेंटला प्रीतीमध्ये आम्ही एवढं माहिती त्याच्या मार्कशीट या सगळ्या गोष्टी तुम्ही कुठल्याही प्रकारचा आळशीपणा न करता आणि एकदम छान प्रमाणे आम्हाला दुसरीला खूप कळल्यानंतर हे खूप झाले आमच्या मॅथच्या निमित्ताने रोजचा महोत्सव येतोय. 2 दिवसात महाराष्ट्र
8 तारखेला फेब्रुवारीला 11 ते 1 वाजता त्या दरम्यान आहे. आणि नंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं प्रीती भोजन एकत्र आहे.